सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं प्रसाद पोळेला तुम्ही पाहाल तर दुसऱ्या बाजूनं प्रताप शितोळेला तुम्ही पाहताय. तर पहिलं षटक घेऊन मयुरेश गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. 5 षटकांची लढत आहे. 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे वेळ वाचवलं जाणं फार गरजेचं आहे. वेळ ही फार महत्त्वाची आहे. वेळेचं महत्त्व आपण या अगोदरही ऐकलेलं आहे आणि वेळ ही कुणासाठीही थांबलेली नाही. समय के पास इतना भी समय नहीं होता कि वो आपको दोबारा समय दे पाए. त्यामुळे वेळ वाचवलं जाणं हे फार गरजेचं आहे. पहिला चेंडू मयुरेशचा. पहिला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. बरोबर 12:08 पहिला चेंडू मैदानावरती मात्र पडताना जो पाहायला मिळतोय. दोनही संघामध्ये जर पाहायला गेलं तर चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारे हे दोनही संघातील खेळाडू आहेत आणि नेहमीच या मैदानावरती मोठमोठे इतिहास जे मात्र आपण रचताना पाहिलेले आहेत. आज देखील तुम्हाला मोठा इतिहास रचावा लागेल. रेकॉर्ड्स बनवावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या पाठमोरी धावतील. तोपर्यंत चेंडू मात्र पोहोचला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. येतोय सनसनी चौकार. या चेंडूचा खरपूस समाचार मात्र मैदानाच्या मध्ये प्रसाद पोवळेने घेतला. नेहमी सातत्यपूर्ण तुम्ही या खेळाडूला पाहिलं असेल. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी क्रिकेटमध्ये तुम्हाला या खेळाडूच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्यात. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. थोडासा चेंडूला आपटला होता. आपण पार टाकण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. धावफलकावरती तुम्ही पाहता 6 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागलेल्या आहेत. या चुका तुम्हाला मैदानाच्या मध्ये टाळता येणं फार गरजेचं आहे. एक चूक किती महागडी ठरू शकते ना हे देखील तुम्ही इथे मैदानावरती पाहाल. यावेळेचा चेंडू मोठा फटका मात्र मैदानाच्या मध्ये पॉइंटच्या डोक्यावरनं चढवलंय आक्रमण. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. येतोय सनसनी चौकार. या चौकारानं धावफलक दुहेरी अंकामध्ये पोहोचतो. 10 धावा धावफलकावरती या ठिकाणी मात्र ज्या लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ असताना चांगली सुरुवात मात्र मैदानाच्या मध्ये प्रसाद पवळ्याने प्रताप शितोळेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. प्रसादच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका तुम्ही पाहता. 2 चौकार त्यानं खेळलेले आहेत. दुहेरी अंकामध्ये धावफलक आहेत. 10 धावा. यावेळेचा चेंडू फटका तर फसलाय तिथे क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली टिपला असेल. फलंदाज होईल इथे फेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये बाद होताना तुम्हाला जो पाहायला मिळाला. डावाला पडलेलं पहिलं खिंडार पहिला मावळा इथे मैदानाच्या मध्ये धारातीर्थी पडताना जो पाहायला मिळतो आहे. 1 गडी बाद. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहिलं पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्ही पाहता. 2 चौकार खेळले खरं तर प्रसादनं, परंतु त्याला तिथे माघारी परतावं लागते. तर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आता तुम्ही पाहाल अक्षय शितोळे मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होतोय. कासारसाई संघ अतिशय फुल फॉर्म मध्ये असणारा हा संघ आहे. गतवर्षी आपण पाहिलं प्रत्येक मैदानावरती मात्र विजेत्या पदाला मोहर घालण्याचं कामकाज त्यांनी केलं आणि या वर्षी देखील तितकीच सुरेख कामगिरी त्या संघाची देखील तुम्ही पाहतात. म्हाळुंगे संघ देखील तेवढ्याच तगड्या ताकदीचा मात्र असणारा संघ आहे आणि या 2 संघांमधला हा मोठा संघर्ष आता तुम्हाला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोनही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या आमने सामने आलेत. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली आहे. कित्येक वेळा एकमेकांना खडे चारलेत. कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय. कित्येक वेळा एकमेकांचा सपाटून मार खाल्लाय. कित्येक वेळा एकमेकांना आसमान दाखवलंय. आज पुन्हा एकदा गाठ पडली ठकाठका. निमित्त आहे अनंत पाडळे चषक 2024चा महाकुंभ मेळा. तुम्ही आम्ही सर्वजण जे मात्र जे पाहतो आहेत.
धावफलकात मात्र एकने जी भर पडते. 11 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अकरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं जे मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्ही पाहतात 5 षटकांची लढत. 5 षटकामध्ये तुम्ही पाहतात किती धाव्यांचं आव्हान समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जात आहे. एक तगडं ताकदवान आव्हान तुम्हाला प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवता येणं फार गरजेचं आहे. फुल टॉस होता इथे मैदानाच्या आतमध्ये. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक वाढला. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मयुरेश षटक क्रमांक पहिलं थोडासा महागडा ठरलाय खरं तर, परंतु एक विकेट देखील महत्वपूर्ण त्यानं जी मिळवलेली आहे. 12 धावा धावफलकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. एक धाव फार महत्वाचे आहेत आणि एक धाव मिळवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण इथे मैदानाच्या आतमध्ये जो केला जातोय. हा चेंडू देखील अतिशय दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुंदर फेक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमधला अशुभ अंक म्हणून 13 अंकाकडे पाहिलं जातं. असं म्हटलं जातं की क्रिकेट हा पाश्चिमात्य संस्कृतीकडून भारताकडे आलेला खेळ आहे, परंतु असं मुळीच नाही. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही उलगडून पहा. खरं तर याच भारत भूमीमध्ये मात्र भगवान श्रीकृष्णानं खेळलेला चेंडू फळीचा जो खेळ आहे ना, तोच क्रिकेटचा खेळ आहे. परंतु बरेचसे नियम लादले इंग्लंडनं आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली, परंतु भगवान श्रीकृष्णानं आपल्या सवंगड्यांसोबत खेळला तो चेंडू फळीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तो चेंडू यमुना डोहामध्ये गेला. डोई बुडाला डोई बुडाला डोई बुडाला ना, यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला ना. तो चेंडू आणण्यासाठी मात्र भगवान श्रीकृष्ण त्या डोहामध्ये गेले आणि मोठा इतिहास उभा राहिला. हे तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही. आणि क्रिकेटनं जन्म याच भारत भूमीमध्ये घेतलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 तयार होताना पाहायला मिळतं. सुंदर स्टँड अँड डिलिव्हर खेळलेला फटका होता. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. शानदार चौकार. मयूरजी पाडळे आणि दिनेशजी मोहोळ यांच्याकडनं मात्र एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. लागोपाठच्या 3 विकेट जर घेतल्या तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे दिलं जाणार आहे. तुम्ही चांगला खेळ करा, तुमच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकण्याचं कामकाज ही सगळी मंडळी मात्र जे करतात. आणि स्वराज्य हे खरं तर तलवारीच्या पात्यावरती नाही तर ते कौतुकाच्या थापेवरती उभं राहिलेलं आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 2 3 4 या झेल टिपलाय. काय सुंदर झेलाची नोंद मैदानाच्या मध्ये. फलंदाज होईल बाद. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. धावफलकावरती तुम्ही पाहता 2 गडी बाद 17 धावा. आनंद पाडळे हे तो सब मुमकिन आहे. मग किती अवघड झेल असू द्या तो घेण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांच्याकडनं पाहायला मिळतो. याच मैदानावरती मात्र मोठा इतिहास त्यानं मात्र जो रचलेला आहे. 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेणारा मुळशी तालुक्यातला पहिला खेळाडू आहे. माफ करा, लवळ्यामध्ये तुम्ही पाहतात 6 चेंडूवरती 6 विकेट घेणारा असा एकमेव खेळाडू मुळशीतला मात्र पाहायला मिळाला, तो म्हणजे आनंद पाडळे. सुंदर झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुनील काकांनी मात्र बऱ्याच आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये. वा, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र जे पाहायला मिळेल. चेंडूचा स्टॉप केला तिथे. आणि हे प्रयत्न फार महत्वाचे असतात. तुमचा पहिला प्रयत्न असू द्या किंवा शेवटचा प्रयत्न असू द्या, तो 100% असणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात माझ्यासाठी देखील
आदरणीय बाळासाहेब खैरे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक माझ्यासाठी आलंय. साहेबांचा मी मनापासून मनपूर्वक खरं तर कौतुक करतो, त्यांचं मनापासून स्वागत करतो आहोत. 18 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मात्र तुम्ही पाहतात अजिंक्य खैरेच्या माध्यमातून आहेत. 1 विकेट त्यांना मात्र मिळवली आणि 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. 18 अंकाला देखील मोठं महत्व आहे. यावेळेचा चेंडू सरळ भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. उत्तुंग उत्तुंग षटकार. सुंदर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावफलकावरती तुम्ही पाहतात 24 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ आहेत. अजिंक्य खैरेवरती चढवलेला आक्रमण हल्ला बोल तुम्ही पाहतायत. परत एकदा सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला असेल, फलंदाज होईल इथे फेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. धावफलकावरती तुम्ही पाहतात 3 गडी बाद 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजिंक्यनं देखील दाखवून दिलं तू कितीही महान फलंदाज असला ना तरी मीही तितकाच महान गोलंदाज आहे. तुम शेर हो तो हम सव्वा शेर है, तुम वार हो तो हम पलटवार आहे. कमालीची कामगिरी मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. क्षणाक्षणाला बदलणारं हे क्रिकेट आपण सातत्यपूर्ण मैदानावरती पाहतो आणि क्रिकेटमध्ये खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत कोणती घटना कधी घडेल ना हे तुम्ही आम्ही कोणीही सांगू शकत नाहीत. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही पाहतात. क्रिकेटचे सगळे पुसटसे रंग आज खरं तर गडद होताना तुम्हाला जे पाहायला मिळतील. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 गडी बाद 24 धावा. षटक क्रमांक आता तिसरं मैदानाच्या मध्ये सुरू होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन यश कोळेकरनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. पाहूया यश आपल्या संघासाठी मात्र नावाप्रमाणे यशस्वी कामगिरी मैदानाच्या मध्ये तो साकारेल का हे पाहणं देखील फार गरजेचं आहे. पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र सुंदर फटका खेळायत. 1 धाव तर मिळाली. तिथे दुसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न फेकी येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पळून पूर्ण होतात आणि या 2 धावेने धावफलक वाढतो. 26 धावा धावफलकावरती आहे. सव्वीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. यश कोळेकर यावेळेचा चेंडू मात्र तुम्ही पाहतायत अतिशय दर्जेदार कामकाज तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला मात्र जो पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. अनेक दानशूर दात्यांना मात्र या स्पर्धेसाठी मोठी खरं तर दानशूर दातृत्व दाखवलेलं आहेत आणि त्यांच्यामुळे खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाताना जी पाहायला मिळते. वाह वाह सुंदर चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. थेट यष्ट्यांचा वेळ. 3 तार त्रिफळा. क्लीन बोर्ड. फलंदाज होते बाद. सुरेश यश साठी मात्र पारितोषिक येतं. यशनं जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट जर घेतल्या तर मात्र मित्राकडून पारितोषिक आहे. जय पवार सर यांच्याकडनं मात्र पारितोषिक येतात लागोपाठच्या 3 विकेटसाठी 1001 रुपयांचं. पहिली विकेट तर मिळवली गेलेली आहे. 4 गडी बाद 26 धावा.
याचा हा चेंडू तुम्ही पाहता, सुंदर सुंदर फटका होता मैदानाच्या आतमध्ये, ताबडतोड खेळलेला फटका, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 धावेंसाठी चौकार. धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचांना कळवलाय. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना जी पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती आहेत. वैभव ऑन स्ट्राईकला मात्र खेळताना तुम्ही पाहता, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने मात्र अतुल बोडकेंना तुम्ही पाहताय, तर यश कोळेकर षटक क्रमांक 3 घेऊन मात्र गोलंदाजी करतोय. जमिनीला समांतर खेळलेला फटका आहे. हरी पाडळे वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती आलाय. चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख मैदानाच्या मध्ये मात्र तो करताना पाहायला मिळतो. तोपर्यंत धावफलक देखील वाढताना पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहताय. या षटकातले खरं तर अजूनही काही चेंडू मात्र फेकायचे बाकी आहेत. 2.5 षटकांचा खेळ समाप्त होतो. 32 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळणार आहेत. वाईड बॉल, अवांतर स्वरूपाचा चेंडू देखील इथे तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात. तोपर्यंत धावफलकावरती आपण नजर टाकणार आहोत. जय पवार सर मात्र या ठिकाणी कळवतील. 34 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये अनेक दानशूर दात्यांना मात्र खरं तर मोठमोठी पारितोषिकं दिलेली आहेत. त्या सगळ्या दानशूर दात्यांचं आम्ही विशेष करून कौतुक करतो आहोत. लोअर फुलटॉस होता इथे मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाले आणि एका धावेने धावफलकही पुढे सरसावला, जाऊन जे पोहोचलाय. 35 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. प्रथम क्रमांकासाठी जर पाहिलं तर 1 लाख रुपयांचं असणारं पारितोषिक तुम्ही पाहतात. आदरणीय बावराव आप्पा चांदेरे माजी नगरसेवक, माजी अध्यक्ष स्थायी समिती पुणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून, तर राहुलदादा बालवडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. द्वितीय क्रमांक 75,000 रुपये सौभाग्यवती पूनमताई विशाल विधाते, अध्यक्ष बामा वुमेन्स क्लब यांच्या माध्यमातून, तर पैलवान सुखदेव रामदास कुळेकर माजी उपसरपंच म्हाळुंगे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं 75,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येते सन्मान्य श्री लोकेशजी पाडळे, मयूरजी पाडळे आणि दिनेश मोहोळ यांच्याकडे मात्र विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक आता 4 सुरू होत आहेत. अजिंक्य खैरेने मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. अजिंक्यसाठी मात्र पारितोषिक लागलेलं आहे. पहिला चेंडू अतिशय सुरेख होता मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर 50,000 रुपयांचं आहे आणि ते पारितोषिक लाभलंय उद्योजक दत्तात्रय अप्पा नामदेव भरणे आणि निलेश सुरेश पाराळे, माजी अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक, आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष कैलासवासी पैलवान अनंता पाराळे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपयांचं पारितोषिक युवा नेते विशाल भाऊ गांधीले, शैलेशदादा कदम युवा नेते, योगेश भाऊ सुतार युवा नेते यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात. त्या सगळ्या बक्षीसदात्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत. धावफलकावरती 36 धावा आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अजिंक्य खैरे सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. वा, सुंदर सुंदर चेंडू होता मैदानाच्या मध्ये. पंचांकडे मात्र मोठं अपील तिथे केलं गेलंय आणि वा, खेळाडू वृत्ती काय असते ना याची प्रचिती मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला जे पाहायला मिळेल. अतुलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन त्यानं दाखवलं आणि स्वतःनं मात्र जागा सोडली. विकेटचं पतन होत आहेत. सुंदर कामकाज मैदानाच्या मध्ये आहे. अरे दीवानो मुझे पहचानो,
कहाँ से आया मैं हूँ कौन, अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन। थँक्यू. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन। 36 धावा धावपलिकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहतात. निम्मा संघ कोसळलाय, माघारी परतलेला आहे. यावेळेचा चेंडू फटका तर फसलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, टिपला सेल, फलंदाज होईल इथे मात्र बाद. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 6. थँक्यू डीजे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सोपानाना खैरे यांनी देखील कळवलंय 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून जे आहे. त्याचप्रमाणे दिनेशजी मोहोळ, मयूर पाडाळे, त्याचप्रमाणे योगेशजी पाडाळे, लोकेशजी पाडाळे यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि विकेट हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे. संधी येत नसते, ती निर्माण करायची असते आणि त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, आत्याबाईला जर लावल्या मिशा तर तिचा काका होईल काय, आणि गेलेल्या संधीचं पुन्हा पुन्हा सोनं होईल काय. संधी आली आहे, त्या संधीचं सोनं आता मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन मात्र गोलंदाज मात्र पोहोचलाय अजिंक्य खैरे. यावेळेचा चेंडू सुंदर होता, डॉट बॉल. संधी होती खरं तर, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 36 धावा धावपलिकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहतात. पुन्हा एकदा अजिंक्य खैरे सज्ज होईल, तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल. उसळणारा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. पंचांकडे मात्र मागणी केली होती, पंचांना तो निर्णय फेटाळलेला आहे. आणि षटकाची सांगता तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी केलेली आहे. हा चेंडू अवांतर आहे की नाही यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मात्र मागणी जी मात्र केली जाते. संजय भालेराव सर मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. Attention please. Experience the sound check with 3 frequencies. Attention please. Experience the sound check with 3 frequencies. Kick frequencies. High frequencies. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज खरं तर स्टेप आउट झाला होता, त्यामुळे मात्र तिसऱ्या पंचांनी कळवलं हा चांगला चेंडू आहे. आणि बदललेले नियम काय सांगतात, बॅट्समन रीच टू दी बॉल. फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू असेल, फलंदाज तो फटका इम्प्रूव्हाइज करत असेल तर पंच त्या चेंडूला मात्र अवांतर घोषित करू शकत नाहीत. हे बदललेले नियम क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि नियमांना भरलेलं क्रिकेट तुम्ही पाहतात. 42 नियमांची परिपूर्ण माहिती असणारे ही 2 पंच मंडळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावपलिकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आनंद पाडळे गोलंदाजीसाठी तयार. आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंद गोलंदाजीसाठी मात्र तयार आहे. दिनेशजी मोहोळ आणि मयूर पाडळे यांच्याकडनं मात्र, आणि त्याचप्रमाणे जय पवार यांच्याकडनं मात्र तुम्ही पाहतात विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र कुठलाही प्रयत्न तिथे केला नाही आणि धावफलक देखील इकडे पुढे सरसावला. 37 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहायचं किती धावा आता इथे वसूल केल्या जाणार आहे. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक.
म्हणून आपण त्या षटकाकडे पाहतो. सुंदर सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी घेतली जाईल. धावफलक देखील 1 ने पुढे सरसावतं. 38 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती. सुंदर फटका क्षेत्ररक्षक. वा सुंदर प्रयत्न होता. झेल निसटला जरी असला ना तरी प्रयत्न मात्र अतिशय सुरेख होता. अफलातून प्रयत्न मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाले. स्वतःला झोकून दिलं. खरं तर सूर मारला तिथे. अनेक चांगला प्रयत्न मात्र मैदानाच्या मध्ये. गौरव 40 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्या संघासाठी 100% देणं म्हणजे काय असतं याची प्रचिती तुम्हाला इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं गेलं आणि धावफलक देखील इथे पुढे सरसावला. 41 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारच्या वातावरणाला सातत्यपूर्ण नक्कीच वेगळी दिशा देण्याचं कामकाज इथे मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर अनेक दानशूर दाते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेले आहेत. हा जो मंडप तुम्ही पाहतायत खरं तर हा मंडप नाही तर हा शामियाना आहे. आणि हा शामियानासाठी मात्र ज्यांचं सौजन्य आहे, मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, पैलवान मनोज कुंडली केवले, माजी सरपंच पाचाने, संजय लाला गुलाब जांभूळकर उद्योजक, त्याचप्रमाणे विशाल देवराम चौधरी उद्योजक, वैभव संजय पारळे उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य लाभलेला आहे. त्यांचं आम्ही विशेष करून खरं तर कौतुक करतो आहोत. या स्पर्धेसाठी हे जे सुसज्ज असं मैदान तुम्ही पाहतायत ते मैदान सौजन्य लाभलंय. माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी पैलवान अनिल महादू कामटे, पैलवान वामन मारुती कोळेकर सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सतीश बबन पाराळे प्रोप्रायटर सोनाली केबल नेटवर्क आणि सरपंच भरे जगदीश सुभाष ववले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ग्राउंड सौजन्य तुम्हाला जे पाहायला मिळतं आहे. 42 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्ही जे पाहतायत हा चेंडू मात्र इथे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठमोरी. एक तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली. धावबादची संधी असू शकते आणि इथे मात्र तुम्ही पाहतायत फलंदाज धावबादच्या रूपाने होईल बाद. विकेटचं पतन. इट्स रोहित. पहिली इनिंग पहिला डाव संपलाय. कुटुंब काढल्या 44 धावा आणि म्हाळुंगे संघाला जिंकण्यासाठी 45 धावेंचं टार्गेट इथे मैदानाच्या मध्ये ठेवलं गेलेलं आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मुळशी सम्राट कासारसाई संघानं आणि 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी म्हाळुंगे संघानं मैदानाच्या मध्ये पाठवायचे आहेत. 45 धावेंचं टार्गेट आहे. यानंतरचा टॉस आपल्याला करायचा आहे. पिरंगुट संघाचे संघनायक आणि हाडशी संघाचे संघनायक यानंतर आपल्याला टॉस करायचा आहे. विनंती आहे टॉस करण्यासाठी संपर्क करा. या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतायत YouTube लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहेत. माजी उपसरपंच म्हाळुंगे, पैलवान सुखदेव रामदास कोळेकर आणि माजी अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलासवासी पैलवान अनंता पाडाळे युवा प्रतिष्ठान सन्मान्य श्री निलेश सुरेश पाडाळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह सौजन्य लाभलेला आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी मात्र भोजन व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. उद्योजक भरत रामदास गवलांडे, पैलवान भालचंद्र जालिंदर पाडाळे नवीपेठ केसरी, तुषार विठ्ठल कोळेकर उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भोजन व्यवस्था जी मात्र या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. या स्पर्धेसाठी पंच कमिटी सौजन्य उद्योजक दिनेश भीमराव मोहोळ, उद्योजक मयूर शांताराम पाडाळे आणि कुमार प्रणिकेत दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंच सौजन्य लाभलेत. स्टंप व बॉल सौजन्य तुम्ही पाहतात कुमार शैलेश बापू पाडाळे, कुमार अभिषेक सीताराम लोखंडे यांच्या माध्यमातून आहे. या स्पर्धेसाठी साऊंड सौजन्य कुमार अनिकेत आनंदा कोळेकर, कुमार साहिल नंदकुमार पाडाळे आणि श्री सिद्धेश्वर माळप्पा घोडके यांच्या माध्यमातून साऊंड सौजन्य लाभलेला आहे. तर जनरेटर सौजन्य सोमनाथ अशोक पाडाळे उद्योजक, राहुल लक्ष्मण मोहोळ उद्योजक, प्रसाद नामदेव गोलांडे उद्योजक यांच्या माध्यमातून आहेत.
या स्पर्धेसाठी चषक सौजन्य आणि टी शर्ट सौजन्य मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंता पाराळे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे सौजन्य तुम्ही पाहतात। तर या स्पर्धेसाठी समालोचक आणि स्कोरर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहेत सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री बाळासाहेब विठ्ठल खैरे, उद्योजक विश्वास ज्ञानेश्वर पाडाळे, उद्योजक किरण रामदास पाडाळे यांच्या माध्यमातून समालोचक व स्कोरर सौजन्य या स्पर्धेसाठी लाभले। त्यांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मालिकावीरासाठी एक बॅट आणि एक टी शर्ट, उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आणि एक टी शर्ट, उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक शूज आणि एक टी शर्ट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी मात्र तुम्ही पाहतात एक टी शर्ट आणि एक कॅप आणि स्लीव रामकृष्ण दिलीप पाराळे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात। सन्मान्य श्री सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री बाळासाहेब विठ्ठल खैरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल यानंतरच्या सामन्याचा करतो आहोत। पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये हाडशी या दोन संघामध्ये मात्र मोठा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूने कृष्णा सरांना तुम्ही पाहता तर दुसऱ्या बाजूने अनिकेत, आणि या दोन संघामध्ये मोठा संघर्ष तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। मालिकावीरासाठी तुम्ही पाहता 10,000 रुपयांचं पारितोषिक सागर भिकाची पाषाणकर उद्योजक यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। उत्कृष्ट फलंदाजासाठी 5,000 रुपये सन्मान्य श्री नवनाथ हिरामन पाडाळे उद्योजक यांच्या माध्यमातून आहे। तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी 5,000 रुपये योगेश पाडाळे उद्योजक यांच्या माध्यमातून, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 5,000 रुपये मंगेश पाडाळे उद्योजक यांच्या माध्यमातून सगळ्यांचा मी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत। सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जाऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल। 45 धाव्यांचं टार्गेट आहे, सलामीची जोडी आहे। एका बाजूने अजिंक्य खैरे तर दुसऱ्या बाजूने शुभम सुतार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्फत अक्षय शितोळेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे। पहिला चेंडू इथे तुम्ही पाहिलात अतिशय दर्जेदार होता, डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय। यावेळेचा चेंडू सुंदर फटका, अप्पर कटचा फटका तुम्ही पाहता, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत सनसनीत चौकार। चार धावा धावफलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतात, एक सुंदर फटका अजिंक्यच्या बॅट मधनं मात्र जो पाहायला मिळाला, एक शानदार चौकार मैदानावरती तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे। यावेळेचा चेंडू वाईट बॉल, अवांतर स्वरूपाचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणार हा चेंडू होता। पंचांना मात्र तिथे अवांतर घोषित केला, अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडते, धावफलक वाढतो तिथे 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। अजूनही 40 धाव्यांचं टार्गेट आहे, 45 धाव्यांचं मात्र ठेवलं गेलेलं आव्हान तुम्ही पाहता तिथे, ज्याचा पाठलाग सुरू झालाय। पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र चेंडू खेळवता तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल। धावफलकावरती तुम्ही पाहतात इथे हलकासा बदल होतो, 6 धावा धावफलकावरती आहेत। 6 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना अक्षय शितोळेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात हलक्या ते मात्र शुभमने चेंडूला खेळून काढला, एक सिंगल तिथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते। चांगला खेळ इथे या मैदानावरती तुम्हाला करायचा आहे आणि स्वतःला इथे सिद्ध करता येणं फार गरजेचं आहे। आज तुम्ही कशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारतात यावरती बऱ्याचशा गोष्टी खरं तर ज्या अवलंबून आहेत। आज तुम्हाला इथे चांगलाच खेळ तुम्हाला मैदानावरती करता येणं फार गरजेचं आहे। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत वाऱ्याच्या वेगानं इथे धावा पळून पूर्ण होताना ज्या पाहायला मिळतात। धावफलकावरती भर पडेल, धावफलक वाढेल, 8 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्ही पाहतात अत्यंत सुबक नियोजन, सूत्रबद्ध आयोजन, नेत्रदीपक स्पर्धा, प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात आणि खेळाडूंनी मंत्रमुग्ध केलेली ही क्रिकेटची स्पर्धा। अर्थात मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंता पाडळे यांच्या स्मरणार्थ अनंता पाडळे चषक 2024 चा हा देखना थरार तुम्हाला पाहायला मिळतोय। पहिलं षटक संपलं जाईल,
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे तुम्हाला चांगला खेळ आता मैदानावरती साकारायचा आहे. आज पुन्हा एकदा स्वतःला इथे सिद्ध करण्याची नामी संधी आहेत आणि ती संधीचं सोनं इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जे करता येणं फार गरजेचं आहे. संधी येत नसते, ती निर्माण करायची असते आणि ती आपल्या प्रेरणेतनं जी मात्र स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी इथे मैदानाच्या आतमध्ये या सगळ्याच आयोजक कमिटीने मात्र आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सगळ्यांचंच आम्ही मनापासून खरं तर कौतुक करतो आहोत. 8 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतायत षटक क्रमांक आता दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहतायत जयेश शेलारनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहता जयेश शेलारचा पहिला चेंडू काय कमाल करेल तिथे. यावेळेचा चेंडू मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये चढवलंय आक्रमण. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सनसनाटी खणखणाती चौकार. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये होता आणि इथे चौकारानं धावफलक वाढलाय मित्रांनो. 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत. परत एकदा चांगला चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या परफेक्ट रडारमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाही. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 13 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. अजूनही सामना जिंकण्यासाठी शेवटचे 22 चेंडू आणि 32 धावेंची मात्र जी गरज आहे. 32 धावा जिंकण्यासाठी मात्र जे बनवायच्यात या धावा बनवल्या जाणार की रोखल्या जाणार यासाठी मात्र सुरू असणारा संघर्ष तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो आहे. प्रणिकेत भरणे यांच्याकडनं मात्र पारितोषिक येत आहेत. अजिंक्य खैरे यांच्यासाठी लागोपाठचे 3 षटकार जर अजिंक्य खैरे खेळत असेल तर तब्बल 6000 रुपयांचं पारितोषिक अजिंक्य खैरेसाठी मात्र या ठिकाणी लागलेलं आहे. पारितोषिकांची मोठी खैरात इथे तुम्हाला मैदानावरती मात्र जी पाहायला मिळते आणि त्यांचं खरं तर आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. आणि अशी मंडळी जी असतात ना नेहमी खेळाडूंच्या पाठीशी उभी राहणारी, त्यामुळे खरं तर खेळाडूंना एक चांगली स्फूर्ती मिळते. त्या सगळ्यांचंच आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत. 14 धावा धावफलकावरती आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात पंच सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलाय. सुंदर फटका. एक टप्पा खात चेंडून मात्र सीमारेषा ओलांडली. सनसनीत खणखणीत चौकार. या षटकामध्ये तुम्ही पाहतात अजिंक्य खैरेनं गोलंदाजावरती मात्र मोठं आक्रमण चढवलंय. या षटकामध्ये तुम्ही पाहतात गोलंदाजाला अक्षरशः दे माय धरणी ठाय करून ठेवलेत. सुंदर फटकेबाजी आहे. 18 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 20 चेंडू आणि 27 धावेंची गरज. सामना जिंकण्यासाठी मात्र तुम्ही पाहतात आज खरं तर प्रत्येक खेळाडू इथे तुम्ही पाहतात आक्रमकतेचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आलेला आहे आणि ती आक्रमकता ती दहाकता इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये दाखवता येणं फार गरजेचं आहे. सर्वांग सुंदर असं असणार आयोजन आणि नियोजन. थोडासा खाली राहिलेला चेंडू अजिंक्यला मात्र समजू शकत नाही. स्वतःवरती थोडासा नाराज आहे. आपण पाहतो आयुष्यामध्ये आपण दुसऱ्यावरती नाराज होतो. कधीतरी स्वतःवरती नाराज होता येणं फार गरजेचं आहे. दुसऱ्यावरती नाराज होण्यापेक्षा आपण केलेल्या चुका त्या चुकांचा पश्चाताप आपल्याला करता येणं फार गरजेचं आहे. पश्चाताप हा खरं तर सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती कुठलाच तिथे पाहायला मिळाला नाही. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सनसनी चौकार. रूसी मंगेश माझा भैर्या माझा शिरप्या
थँक्यू. धावपलकावरती तुम्ही नजर टाकाल, धावपलकावरती 22 धावा आहे, शेवटचे 18 चेंडू आणि 23 धावेंची गरज. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभ आगमन होत आहे, आज ज्यांचा सुंदर आणि गोड आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल आणि मराठी मातीचा आवाज फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी पोहोचवला असे असणारे आदरणीय चंदू शेटे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. सरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. खरं तर मराठी भाषेवरती प्रभुत्व ज्यांचं आहे. यावेळेचा चेंडू सुंदर फटका, चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. थँक्यू. 28 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहताय सुंदर फटका होता इथे मैदानाच्या आतमध्ये. शुभम सुतारच्या बॅटमधनं एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परत एकदा हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सनसनी चौकार. थँक्यू. 32 धावा धावपलकावरती मित्रांनो पाहायला मिळत आहेत. जर या दोन खेळाडूंनी नाबाद सामना जर जिंकवला तर आदरणीय बाळासाहेब खैरे यांच्याकडनं दोनही खेळाडूंसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू मात्र सुरेख फटका इथे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सनसनी चौकार. थँक्यू. धावपलकावरती 36 धावा आहेत. सामना जिंकण्यासाठी शेवटचे 15 चेंडू आणि 9 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी मात्र जी आहे. यावेळेचा चेंडू मात्र पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळेल. सामना जिंकण्यासाठी अजूनही तुम्ही पाहतात अजून एका धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि ती धाव देखील पळून पूर्ण होते. 38 धावा धावपलकावरती. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रयत्न करता येणं फार गरजेचं आहे. मंजिल मिले ना मिले, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये बहुत गलत बात है. त्यामुळे प्रयत्न फार महत्वाचे असतात. सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू सरळ फेकून दिलाय कॅमेरामनच्या दिशेनं. हा येतोय सनसनी षटकार. असते कदम राज आलं, असते कदम. अजूनही सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो खेळला गेलाय. 44 धावा धावपलकावरती आहेत आणि इथे मात्र विजयी चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघानं सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. या दोनही खेळाडूंसाठी मात्र तुम्ही पाहतायत बाळासाहेब खैरे साहेबांकडे मात्र दोनही खेळाडूंसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. विनंती आहे आपण या ठिकाणी या, आपल्याला सन्मानित केलं जात आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. अजिंक्य खैरे ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. फिरंगुट संघानं टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अजिंक्य खैरेंना विनंती आहे या, आपल्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जात आहेत आणि शुभम दादा सुतार आपल्याला विनंती आपणही या. दोनही खेळाडूंसाठी मात्र आदरणीय बाळासाहेब खैरे साहेबांकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे ते देऊन मात्र सन्मानित केले जात आहेत आणि मॅन ऑफ द मॅच अजिंक्य खैरे. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनण्याचं कामकाज त्याने केलं, त्याला आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. आदरणीय प्रणिकेत भरणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण मात्र अजिंक्यला करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात मित्रांनो. खरं तर अजिंक्यसाठी
अतिशय सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत. रिमझिम पाऊस पडत होता मधीच पडल्या गारा. रिमझिम पाऊस पडत होता मधीच पडल्या गारा. मी लाडाची 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 तुझीच तारा. बाई मी लाडाची 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 तुझीच तारा. तारा रा रा तारा रा रा लाडाची तुझीच तारा. मध्ये प्रवेश करतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येईल. दोनही संघांचे 12th मॅन 12वे खेळाडू पाठवा आणि सामना लगेचच या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. आणि जसा सामना सुरू होणार आहे आवाजामध्ये मात्र थोडासा बदल होईल. मी थोडासा थांबेल, तुम्ही मात्र पाहत राहा. हा देखना थरार मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडळे स्मृती चषक 2024चा हा देखना सोहळा आणि यानंतर मायक्रोफोनवरती जोडले जातील. समालोचनाची बातच न्यारी. यानंतर ऐका आदरणीय चंदू शेटे सरांची जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. जानू विना रंग सनाय अकबर अकबर